नमस्कार. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये तुमचं स्वागत. डीसीबी बँक, आरबीएल बँक, आयडीएफसी फर्स्ट बँकेसारख्या बँका आता एफडीवर चांगले व्याजदर देत आहेत. डीसीबी बँकेत एफडीवर 8% व्याजदर मिळतोय. हा व्याजदर 1 कोटी रुपयापर्यंतच्या एफडीवर आणि 2 वर्षाहून जास्त आणि 3 वर्षाहून कमी असलेल्या एफडीवर मिळणार आहे. तर आरबीएल बँकेत 1 ते 2 वर्षाच्या आणि 2 ते 3 वर्षाच्या 1 कोटी रुपयापर्यंतच्या एफडीवर 8% व्याजदर मिळतोय. आयडीएफसी फर्स्ट बँक 4.5 ते 7.5% व्याजदर देते. गुगल, अमेझॉन सारख्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर आता ईबे या कंपनीनेही कर्मचारी कपात केली आहे. ईबेचे सीईओ जेमी इयानॉन यांनी वेबसाईटवर सुमारे 1,000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी डीजीसीएने एअर इंडियाला 1,10,00,000चा दंड केलाय. विमानामध्ये सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 5G मोबाईल वापरणं महाग होऊ शकतं. मोबाईल कंपन्या 5Gच्या टॅरिफमध्ये 20% वाढ करणार आहेत अशी शक्यता आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड या दोन्ही प्लॅनचे दर वाढू शकतात. भारतात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढतीये. त्यामुळे पुण्यात ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया यांनी इलेक्ट्रिक वाहनांच्या तंत्रज्ञानाची माहिती देणाऱ्या सिएट 2024 या प्रदर्शनाचं आयोजन केलंय. या प्रदर्शनात वाहन उद्योगातील भविष्यवेधी तंत्रज्ञानाचा वेध घेण्यात आलाय. प्रदर्शनात हायड्रोजनवर चालणारी ट्रक, त्याला लागणारे पार्ट्स आणि इंजिन असे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले. तसेच इलेक्ट्रिक वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्ट्या भागांचं प्रदर्शनही यामध्ये पाहता आलं. अयोध्येतील राम मंदिरामुळे उत्तर प्रदेश धनवान होणार आहे. राम मंदिर आणि इतर पर्यटन व्यवसायामुळे उत्तर प्रदेश चालू वर्षात 4 लाख कोटी रुपयांनी श्रीमंत होईल, असा अंदाज एसबीआयच्या रिसर्चमध्ये वर्तवण्यात आलाय. 2024-25 या आर्थिक वर्षात उत्तर प्रदेशच्या कर संकलनात 5,000 कोटी रुपयांची वाढ होणार आहे. व्हॅटिकन सिटी आणि मक्कापेक्षाही जास्त भाविक उत्तर प्रदेशला भेट देणार आहेत. अयोध्येत दरवर्षी सुमारे 5 कोटी भाविक भेट देऊ शकतात. परदेशी गुंतवणुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय कंपन्यांना गुजरातमधील गिफ्ट आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र आणि परदेशी इंडेक्समध्ये थेट लिस्टिंग करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे परदेशी गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. गिफ्ट सिटीतल्या IFSC मध्ये लिस्ट झाल्यानंतर कंपन्यांना सवलती आणि प्रोत्साहनपर फायदे मिळतात. 21 महिन्यानंतर पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता आहे. तेल कंपन्यांच्या मार्जिनमध्ये सुधारणा झाली आहे, त्यामुळे त्यांच्या नफ्यात वाढ झाली आहे. इंडियन ऑइलला 8,063 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झालाय. कच्च्या तेलाचे दर कमी झाल्यानंतरही तेल कंपन्यांनी दर कमी केले नव्हते, त्यामुळे त्यांचा तोटा भरून निघाला. आता क्रूड ऑइलच्या किमती $80 प्रति बॅरलच्या वर जाणार नसल्याने पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे. बातम्यांच्या लंच बॉक्समध्ये आता वेळ झाली आहे थांबायची. तुम्ही पाहत रहा मनी 9 मराठी.